नमस्कार. मी संजय जाधव, कल्याण डोंबिवली महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक स्वीप नोडल ऑफिसर. आपल्याला माहिती आहे की कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक ही 15 जानेवारी रोजी आहे. मतदार यादीमध्ये नाव शोधण्यासाठी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमार्फत 3 पर्याय उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. स्वतःच्या वेबसाईटवर लिंक, एक वोटर सर्च इंजिन आणि तिसरी QR कोड. आज इथे आपण जाणून घेऊया की आपण एका क्लिकवर आपले स्वतःचे मतदार यादीतील नाव कुठे आहे ते सहज शोधणं कसं शक्य आहे. त्याचबरोबर आपलं मतदान केंद्राचा GPS लोकेशनसुद्धा एका क्लिकवर आपण कसं शोधू शकतो याचं प्रात्यक्षिक पाहूया. आपण सर्वप्रथम बघूया की एक जी लिंक आम्ही प्रसारित केलेली वोटर सर्च इंजिन तिच्या माध्यमातून आपण नाव कसं शोधू शकतो. मी माझं स्वतःचं नाव डॅशबोर्डवर आपल्याला शोधून दाखवतो. आपण जर पाहिलं तर लिंक जेव्हा ओपन केली तेव्हा वोटर सर्च इंजिन सुरू झालेले. त्याच्यामध्ये फर्स्ट नेम म्हणजे माझं पहिलं नाव मी जेव्हा याच्यामध्ये टाईप केलं संजय, मिडल नेम मी टाईप केलं आणि माझं आडनाव मी टाईप केलं. त्याच्यानंतर मी सर्च केलं तर काही क्षणामध्ये माझं मतदार यादीतील नाव इथे स्क्रीनवर आलेलं आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिका, वार्ड नंबर 7, सिरियल नंबर 70. माझं नाव आलेलं आहे, माझं वय आलेलं आहे, माझं इपिक कार्ड नंबर आलेला आहे आणि माझं ज्या ठिकाणी मतदान केंद्र आहे त्या मतदान केंद्राचा पत्तासुद्धा आलेला आहे. 4 मोहिंदर सिंग काबूल सिंग हायस्कूल या ठिकाणी माझं मतदान केंद्र आहे. आता आपल्याला माहिती आहे की आपण वोटर स्लिपची वाट पाहत बसतो, पण या ठिकाणी जर डाउनलोड वोटर इन्फॉर्मेशन असं डॅशबोर्डवर आलेलं आहे त्या ठिकाणी जर मी क्लिक केलं तर आपण बघाल की तिथे आपली वोटर स्लिप डाउनलोड होते. तुम्हाला इमिजिएटली डाउनलोडमध्ये गेलो तर आपल्याला वोटर स्लिप पाहायला मिळेल. आता जर इथे आपण पाहिलं तर माझी वोटर स्लिप माझ्या स्क्रीनवर आहे. त्या ठिकाणी माझं नाव, माझं सर्व पत्ता आणि मतदानाचा दिनांकसुद्धा आलेलं आहे. याच्यानंतर ह्या वोटर स्लिपच्या खाली क्लिक व्ह्यू बोथ लोकेशन्स, बूथ लोकेशन्स क्लिक करण्यासाठी आपल्याला दिलेलं आहे. ह्या क्लिकला बूथ लोकेशनला जर मी क्लिक केलं तर माझा गुगल मॅप उघडला जातो. त्या ठिकाणी ज्या ठिकाणी माझं मतदान केंद्र आहे तिथलं मॅपिंग होते. याच्या डायरेक्शन्स जर आपण दिले मोबाईलच्या माध्यमातून, PCच्या माध्यमातून किंवा अन्य आपल्याकडे टॅब वगैरे असेल तरीसुद्धा आपल्याला करता येईल. आपण जर बघितलं तर मॅपवर आपण गेलो तर ताबडतोब आपल्याला आपलं मतदान केंद्र कुठे आहे. म्हणजे थोडक्यात असं की एका क्लिकवर आपण आपलं मतदान केंद्र शोधू शकतो आणि त्याचबरोबर आपलं मतदार यादीतील नावसुद्धा ही लिंकच्या माध्यमातून आहे. अशीच पद्धत आम्ही आमच्या वेबसाईटला एक लिंक अटॅच केलेली आहे आणि त्याचबरोबर आम्ही QR कोडसुद्धा दिलेला आहे. QR कोड आपल्याला प्रोसिजर मी आपल्याला सांगतो. कॅमेरा जर आपण ऑन केला आणि फक्त त्याला स्कॅन केलं तर ताबडतोब माझ्या मोबाईलमध्ये मगाशी जे काही वेळापूर्वी जे वोटर सर्च इंजिन जे आपल्याला दाखवलं होतं ते वोटर सर्च इंजिन आपल्या मोबाईलमध्ये तयार होईल आणि त्या माध्यमातून आपण आपलं मतदान केंद्र आणि त्याचबरोबर मतदान केंद्राचा पत्तासुद्धा शोधू शकतो. ही QR कोड जो आहे तो आम्ही शहरात वेगवेगळ्या ठिकाणी होर्डिंग्सवर लावतो आहोत. आमची लिंक होर्डिंगवर येणार आहे. त्याचबरोबर सोशल मीडियाच्या माध्यमातून QR कोड, लिंक आणि वेबसाईटसुद्धा आम्ही प्रसिद्ध केलेली आहे. मी या निमित्ताने नागरिकांना आवाहन करेन की महानगरपालिकेने उपलब्ध केलेल्या या सुविधांचा आपण वापर करावा. आपलं मतदान केंद्र आजच आपण शोधून ठेवावं आणि त्याचा पत्ता गुगल मॅपच्या माध्यमातून शोधावा आणि आपलं कर्तव्य मतदानाचं निश्चितपणे पार पाडावं. धन्यवाद. कल्याण डोंबिवली महानगरपालिका